जर घरामध्ये वॉशिंग मशीन असेल तर आपल्या घरातील कपडे मशीनमध्ये लावल्यानंतर ते छोट्या कपड्यांसोबत मिक्स होतात, एकत्र गुंडाळल्या जातात, कधी-कधी ते चुरगळल्या जातात, व्यवस्थित क्लीन होत नाहीत, त्यांचा कुबट वास येतो. तर ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी छोट्या-छोट्या टिप्स तसंच होम इम्प्रूव्हमेंटचे टूल मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या घरातील कपडे म्हणजे खूप मोठा प्रश्न असतो. कपडे कसे धुवावेत, ते कुठे सुकवत घालावेत, विशेषतः पावसाळ्यामध्ये हा प्रश्न तर आपल्याला खूप सतावतो. घर जर छोटं असेल तर मग आणखीनच आपल्याला खूप मोठी समस्या होऊन बसते. तर त्यासाठी असे स्टँड जे आहेत ते तुम्हाला सहज ऑनलाईन मिळून जातात. तर हे माझं कपड्याचं स्टँड खूप जुनं झालंय. खरं तर मला ते बदलायचे, पण सध्या ते वापरात आहे. लवकरच मी ते बदलेल. पण बघा, पाऊस सुरू असला की मध्ये हे मी स्टँड आणते, इतर वेळेस मी ते फोल्ड करून ठेवते आणि फॅन खाली हे कपडे सुकवत ठेवले की छान सुकतात देखील. वॉशिंग मशीनपेक्षा हाताने धुतलेले कपडे खूप चांगले असतात, हे जरी खरं असलं तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉशिंग मशीन बद्दल बोलणार आहोत. हाताने कपडे धुणं प्रत्येकाला शक्य नाही किंवा हाताने कपडे धुवून देणारी व्यक्ती किंवा बाई तुम्हाला मिळत नाही. तर त्यासाठी वॉशिंग मशीन हे बेस्ट ऑप्शन आहे. मशीन तुमच्याकडे तेव्हाच तुम्ही घ्यावी जेव्हा तुमच्याकडे पाणी 24 तास किंवा पुरेसा पाणी पुरवठा तुमच्या घरात असेल, तरच तुम्ही वॉशिंग मशीनचा विचार करू शकता. पण बघा, जेवणामध्ये जशी मिठाची गरज तशीच आपल्या आयुष्यामध्ये मशीन्सना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ती मशीन कोणतीही असेल, वॉशिंग मशीन असेल, डिशवॉशर असेल, लॅपटॉप आहे, फ्रिज आहे, या वस्तू तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. आता मशीनला आपण कपडे लावतो तर त्यासाठी मशीन जवळच काही वस्तू असणं आवश्यक आहे. त्यासाठीचं असं ऑर्गनायझर तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल. या प्रत्येक ऑर्गनायझरची लिंक जी आहे ती मी कमेंटमध्ये तसंच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही चेकआउट करू शकता. कारण वॉशिंग मशीन ही सहसा बेसिन जवळ किंवा बाल्कनीमध्ये ठेवलेली असते. तिथे जर असं स्टँड असेल तर वॉशिंग मशीनसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याला या स्टँडमध्ये ठेवता येतील. अगदी स्वस्तात मस्त असं होम इम्प्रूव्हमेंटचं टूल तुम्ही म्हणू शकता. यामध्ये वॉशिंग मशीनसाठी लागणारं लिक्विड असेल किंवा डिटर्जंट असेल किंवा फॅब्रिक कंडिशनर असेल, तर ह्यासारख्या गोष्टी जर या स्टँडमध्ये ठेवलेल्या असतील तर कपडे धुताना आपल्याला फारशी शोधाशोध करावी लागत नाही. एकाच ठिकाणी या सगळ्या वस्तू ठेवल्या जातात आणि आपलं काम देखील खूप सोपं होतं. तर सध्या तरी मी माझे कपडे वॉश करण्यासाठी हे टाईडचे पॉड्स वापरते. यामध्ये लिक्विड पण आहे, फॅब्रिक कंडिशनर आहे, फॅब्रिक सॉफ्टनर आहे, स्टेन रिमूव्हर आहे. तर असे हे 4 in 1 टाईडचे पॉड सध्या मी वापरते. तर त्या सगळ्या वस्तू आपल्याला एकाच पॉडमध्ये मिळून जातात. पण प्रत्येकालाच हे पॉड परवडतील असं नाही, कारण हे फक्त 18 पॉडचं पॅक असतं. आता 18 पॉड्स असल्यामुळे 18 दिवसच तुम्हाला हे पॅक जातं. त्यामुळे तुम्हाला हे परवडत नसेल तर तुम्ही लिक्विड वापरू शकता. पावडर तुम्ही मशीनमध्ये अजिबात वापरू नका, यामुळे मशीन लवकर खराब होते. या पॉडमध्ये वॉशिंग मशीन लिक्विड आहे, तसंच फॅब्रिक कंडिशनर आहे, स्टेन रिमूव्हर आहे आणि कपड्यांना छान सुगंध यावा यासाठीचं एक इसेन्स पण टाकलेला आहे. त्यामुळे हे जे पॉड आहे 4 in 1 चं काम करतं. एकच पॉड टाकल्यानंतर तुमचे कपडे जे आहेत ते व्यवस्थितरित्या क्लीन होतात आणि पावसाळ्यामध्ये जो कपड्यांना वास येतो ना, तो देखील या पॉडमुळे दूर होतो आणि आपले कपडे छान सुगंधित राहतात. आता माझं सांगायचं झालं तर माझ्या कपड्यांचं रुटीन जे आहे ते खूप वेगळं आहे. त्यामुळे हे पॉड मला परवडतात. आता कपडे मी मशीनला कसे लावते, तर यावरचा डिटेल व्हिडिओ हवा असेल म्हणजे माझं लॉन्ड्री रुटीन, तर ते मी नक्कीच एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर करेन. पण ज्यांना हे पॉड परवडतात त्यांनी नक्कीच हे पॉड वापरावेत. कारण 4 in 1 असलेले हे पॉड जे आहेत तुमचं लिक्विड, फॅब्रिक कंडिशनर सगळ्या गोष्टींचं काम करतात. पण कोणतंही लिक्विड किंवा फॅब्रिक कंडिशनर आपण आपल्या कपड्यांसाठी वापरलं तरी डेटॉल देखील वॉशिंग मशीनमध्ये आवर्जून वापरावं. यामुळे आपले कपडे डिसइन्फेक्ट होतात. मशीनसाठी लागणाऱ्या या सगळ्या वस्तू बेसिक ज्या असतात त्या असाव्यात. यामुळेच आपले मशीनमध्ये कपडे स्वच्छ निघतात. अन्यथा मग आपली अशी तक्रार असते की मशीन असूनही मशीनमध्ये फारसे कपडे क्लीन होत नाहीत. पण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपड्यांवरील लेबल आधी वाचणं. त्यावर हँड वॉश ओन्ली किंवा ड्राय क्लीन ओन्ली असं लिहिलेलं असेल तर ते कपडे मशीनमध्ये टाकू नयेत. कपड्यावरील लेबलवर मशीन वॉश असे लिहिलेले असते. बऱ्याच कपड्यांवर जेंटल वॉश इन कोल्ड वॉटर असे लिहिलेले असते. त्याप्रमाणे मशीनमध्ये तुम्ही कपडे लावू शकता. आता आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आठवडाभर वापरता येईल असे कपड्याचे जोड असतात. ते कपडे धुण्यापूर्वी त्याचे वर्गीकरण केले जाते
घरात घालण्याचे दिवसाचे कपडे एकत्र, बाहेरचे कपडे एकत्र, घरातले आणि बाहेरचे कपडे एकत्र कधीही धुतले जात नाहीत. पांढरे कपडे वेगळे धुतले जातात. तर जे कपडे तुम्हाला सेपरेट धुवायचे आहेत त्यासाठीची तुम्ही अशी लॉन्ड्री बास्केट वापरू शकता. आणि रोजच्या कपड्यांसाठी आपण बाथरूममध्ये एक बकेट ठेवायची, ज्यामध्ये आपले रोजचे कपडे कलेक्ट करायचे. पण अशी जी बास्केट असते ज्याला खालून व्हील्स असतात, ही व्हीलवाली बास्केट जी आहे ती मुलं देखील इझिली वापरू शकतात. घरात लहान मुलं असतील तर मुलांकडून बकेट उचलल्या जात नाही. त्यासाठी व्हील्स असलेली अशी बकेट तुमच्याकडे असेल तर मुलं सहज ते कपडे जे आहेत ते जिथे सुकवायचे असतात त्या स्टँडपर्यंत किंवा बाल्कनीपर्यंत नेऊ शकतात आणि कपडे ते सुकवत घालू शकतात. या व्यतिरिक्त तुमचे जे काही नवीन कपडे असतात, ऑफिस वेअर, फॉर्मल्स, तर ते देखील तुम्ही या बास्केटमध्ये जमा करून ठेवू शकता. नवऱ्याचे सगळे बाहेरचे फॉर्मल शर्ट्स एकदाच एकत्र जमवून त्याची एक वेगळी मशीन लावायची. तशीच सगळ्या टी-शर्ट्सची वेगळी मशीन लावायची. फॉर्मल पॅन्ट्सची एकत्रित वेगळी लावायची. वापरलेल्या चादरी, उशाच्या खोळी, पांघरणं जमा करून त्याची वेगळी मशीन लावायची. आता पांढरे कपडे आपण वेगळे लावतो. पांढऱ्या कपड्यांमध्ये बऱ्याचदा पांढरे रुमालही असतात आणि हे रुमाल जे आहेत ते शर्टमध्ये गुंडाळले जातात, चुरगळले जातात. त्यासाठी कपड्यांचं वर्गीकरण केल्यानंतर काही लॉन्ड्री बॅग्स तुम्हाला बाजारामध्ये मिळून जातील, ज्यामध्ये तुम्ही प्रत्येकाची अंतर्वस्त्र एका पिशवीमध्ये भरू शकता, सॉक्स वेगळ्या पिशवीमध्ये भरू शकता. तसं करणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये असलेल्या सेफ्टी पिनचा वापर करून रुमाल एकत्र टाय करायचे आणि हे रुमाल तुम्ही मग मशीनला लावू शकता, जेणेकरून रुमाल कोणत्याही कपड्यामध्ये मिक्स होणार नाही आणि सुकवताना आपल्याला फारसा त्रास पण होणार नाही. आणि हीच हॅक जी आहे ती तुम्ही सॉक्सच्या बाबतीतही वापरू शकता. आपले जे सॉक्स असतात ते एकत्र होतात आणि मग ते शोधत बसावे लागतात. तर त्यासाठी अशाच पद्धतीने सेफ्टी पिनचा वापर तुम्ही करू शकता. मी खूप वर्षापासून असं करते आणि यामुळे सॉक्स एकत्र होत नाही, हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आता मी जे पॉड वापरते, या पॉडचा वापर कसा करायचा, तर मशीनमध्ये सगळ्यात आधी हे पॉड टाकायचं, त्यावरती कपडे टाकायचे आणि मग तुमची मशीन जी आहे ती लावायची. अशा पद्धतीने या पॉडचा वापर केला जातो. वॉशिंग मशीनचेही बरेच प्रकार येतात, ज्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, फ्रंट लोड, टॉप लोड असे प्रकार असतात. फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये टॉप लोड, वरील झाकण आणि समोरच्या बाजूने झाकण असणारे फ्रंट लोड, हे दोन्ही प्रकार आहेत. दोन्ही प्रकारच्या मशीनमध्ये किमतीत फरक पडतो, पण फुल्ली ऑटोमॅटिक मशीनच योग्य. एकदाचा काय तो खर्च केला तर 7 ते 8 वर्ष तुम्हाला त्रास नाही. सर्व कपडे मशीनमध्ये टाकले, लिक्विड ट्रेमध्ये टाकलं की अर्ध्या तासात कपडे धुवून निघतात. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही काही हॅक्सचा वापर केला तर कपडे तुमचे चुरगळत नाही, कपडे क्लीन पण होतात. कपड्यांचं वर्गीकरण करणं तसंच योग्य त्या साहित्याचा वापर करून मशीन जी आहे ती खूप वर्षापर्यंत आपण वापरू शकतो. मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून ही मशीन वापरतीये. 5 ते 6 माणसांना ही 6 लिटरची मशीन अगदी योग्य आहे. मशीनला कपडे धुवून झाल्यानंतर या बास्केटचा वापर तुम्ही करू शकता. अगदी तुमच्या घरातील लहान मुलं देखील या बास्केटचा वापर करून कपडे सुकवत घालू शकतात. त्यांना मोठी बकेट उचलत नसली तरी अशा बकेटला व्हील्स असतात आणि या व्हील्सच्या साहाय्याने ती बकेट तुमच्या स्टँडपर्यंत नेऊन तुमचे कपडे तुम्हाला सुकवता येऊ शकतात. मशीनमध्ये मी जे सॉक्स लावले होते त्यासाठी सेफ्टी पिनचा वापर केला होता. तर ती सेफ्टी पिन जशाला तशी या सॉक्सला आहे आणि सॉक्स देखील एकत्र झाले नाहीत. यामुळे तुमचे कपडे जे आहेत ते व्यवस्थित क्लीन पण होतात, चुरगळले जात नाहीत, एकत्र होत नाहीत. आणि दुसरी कपडे वाळवण्यासाठीची जी हॅक आहे ती म्हणजे तुमच्या टी-शर्ट, शर्टसाठी तुम्ही असे कपड्यांचे हँगर तुम्ही वापरू शकता. तुमचं काम यामुळे खूप सोपं होतं. ते कसं तर पहा, हे जे हँगर्स आहेत तुम्ही ॲज इट इज तुमच्या कपाटामध्ये लावू शकता. कपडे देखील यामुळे सुकून निघतात. तसंच कपड्याची घडी घालण्याची गरज पडत नाही. तुमचं काम देखील वाचतं आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला कपड्यांना आयरन करायचं असेल किंवा तुमचे कपडे पूर्ण सुकलेले नसतील तर अशा वेळेस आपण ड्रायरच्या मदतीने किंवा जे पोर्टेबल आयरन किंवा प्रेस ज्या असतात त्याच्या मदतीने तुम्ही कपडे तिथल्या तिथे प्रेस करू शकता. घाई गडबडीच्या वेळेस अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या खूप उपयुक्त अशा आहेत. वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावण्याबद्दलची सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.